चला बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराकडे। श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर बेट येथे महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन। अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड। महाशिवरात्रीच्या पर्वकाळ निमित्ताने श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव येथे परंपरेनुसार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। अशी माहिती व याबद्दलची सविस्तर माहिती गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली। सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट व शुक्राचार्य बेट स्थानिक सेवेकरी यांनी केले आहे। यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव गजानन कोराळकर, ट्रस्टी संजीव कुलकर्णी, ट्रस्टी हेमंत पटवर्धन, ट्रस्टी सुहास कुलकर्णी, स्थानिक शुक्राचार्य मंदिर सेवेकरी कैलास आव्हाड, भागचंद रुईकर, नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, बाळासाहेब लकारे, मुन्ना आव्हाड, विकास शर्मा, अभिषेक आव्हाड, मधुकर साखरे, राहुल आव्हाड, संजय वडांगळे, आनंद आव्हाड, दत्तात्रय सावंत, गोरक्षनाथ आव्हाड, दिलीप सांगळे, विलास आव्हाड, विजयराव रोहम, दिलीप घोडले, समीर अंभोरे, विलास तात्या आव्हाड, ऋषिकेश पवार, विनोद नायकवाडे, बाबा आव्हाड, कालिदास आव्हाड, संदीप आव्हाड, कुणाल गीते, नामदेव आव्हाड, गुरुवर्य पुजारी राजाराम पावरा, मॅनेजर राजेश भनके, गुरु नरेंद्र जोशी गुरु उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। नमस्कार, जय शुक्राचार्य। सर्व शुक्र भक्तांना एक नम्र विनंती आहे की आपण सालाबाद प्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव पार पडल्यानंतर सर्व शुक्र भक्तांसाठी भंडाऱ्याचं किंवा महाप्रसादाचं आयोजन करत असतो। याही वर्षी आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। ज्या दिवशी शिवरात्र असेल त्यानंतर येणारा रविवारी आपण महाप्रसादाचं म्हणजे भंडाऱ्याचं आयोजन करत असतो। यावेळेस शिवरात्र 15 फेब्रुवारी नेमकी रविवार रोजी आल्यामुळे महाप्रसादाचं आयोजन आपल्याला रविवारी 22 तारखेला आपण केलेलं आहे। तर माझी सर्व शुक्र भक्तांना नम्र विनंती आहे की त्यांनी महाराजांचा शुक्राचार्य महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी उद्या रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट येथे भंडाऱ्यासाठी म्हणजेच महाप्रसादासाठी यावा आणि गुरु शुक्राचार्यांच्या आशीर्वादास प्राप्त व्हावं, उपकृत व्हावं ही नम्र विनंती। धन्यवाद। नुकताच 15 फेब्रुवारी 2026 वार रविवारी रोजी पवित्र पावन असा महाशिवरात्रीचा उत्सव होऊन गेला आणि आपल्या परमसद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव तर्फे साजरा केल्या जाणाऱ्या अनेक उत्सवांपैकी महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठ्या प्रमाणात, सर्वात उत्साहामध्ये आणि अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे। या दिवशी रविवारी हा उत्सव आल्याने आणि त्यातली त्यात आपण आता नुकतंच पवित्र पावन अशा संजीवनी पार्क आणि त्या परिसराचं जे सुशोभीकरण केलं, त्या सुशोभीकरणाच्या कामामुळे यावेळेस उत्सव साजरा करण्यामध्ये आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होत होता। आणि पवित्र पावन संजीवनी पार्क जो आहे तो परिसर, तिथे असलेलं श्री गणेश मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री महादेव मंदिर आणि पवित्र संजीवनी पार्क अशा या 6 मंदिरांचा आपण कायापालट करून घेतलेला आहे, त्याचा जीर्णोद्धार करून घेतलेला आहे। त्याचं आयुष्य कसं वाढेल आणि ही जी धार्मिक आणि पौराणिक धरोहर आहे ही पुढच्या पिढीसाठी सुरक्षित कशी ठेवता येईल या दृष्टीने आपण तो प्रयत्न केलेला आहे। आणि पवित्र पावन असा संजीवनी पार्क सुशोभीकरण करून त्याला पेवर ब्लॉक बसून तिथे आकर्षक असा बगीचा, जापनीज पद्धतीची थीम वापरून आकर्षक असा बगीचा आपण उभारलेला आहे। त्याचबरोबर महाराजांचं म्हणजे परमसद्गुरू शुक्राचार्य महाराजांचं जे वाहन आहे सफेद घोडा, त्या घोड्याची सुद्धा एक प्रतिकृती तिथे उभी करून आपण तो संपूर्ण परिसर कंपाऊंडनी बंदिस्त करून घेतलेला आहे। आणि ते प्रमुख आकर्षण यावेळेस ठरलेलं म्हणजे राहणार होतं येणाऱ्या सर्व भक्तांसाठी। सरप्राईज तो एक ॲटम होता, कारण आपण गेल्या 1.5 महिन्यापासून याचं काम हाती घेतलं होतं आणि विक्रमी वेळेत म्हणजे अतिशय कमी वेळेत 45 दिवसामध्ये आपण ते संपूर्ण काम जवळजवळ पूर्ण करत 90% पूर्ण करत आणलेलं होतं। फक्त एक 10% फिनिशिंगचं काम बाकी आहे, ते चालू आहे। तर हे एक प्रमुख आकर्षण यावेळेस भक्तांसाठी राहणार होतं। त्यामुळे गर्दी ही होणारच होती ही आम्हाला कल्पना होती, गर्दी ही होणारच होती, त्यामुळे आम्ही त्या तयारीतच होतो। तर यावेळेस गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये
शिवरात्रीचा उत्सव ज्या प्रमाणात आपण दरवर्षी साजरा करतो त्याच प्रमाणात इथे सुद्धा आपण तयारी केली होती. आकर्षक अशी लाइटिंग केलेली होती, फुलांची सजावट केलेली होती आणि येणाऱ्या भक्तींना, येणाऱ्या सर्व भक्तांना, शुक्र भक्तांना किंवा भगवान शंकराच्या शिवभक्तांना त्यांना व्यवस्थितमध्ये दर्शन व्हावं या पद्धतीने आपण सर्व पद्धतीची दर्शन लाईन तयार करून घेतली होती. आणि यावेळेस दरवर्षी जसा आपल्याला त्रास होतो की कारण मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे मध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्याचं आणि नंदीच्या समोरचं जे प्रवेशद्वार आहे, नंदीद्वार म्हणतो आपण त्याला, ते अतिशय छोटा असल्यामुळे जाणाऱ्या आणि येणाऱ्या भक्तांची गर्दी असल्यामुळे तिथे धक्काबुक्की व्हायची किंवा मग गर्दी वाढायची. तर त्यासाठी आम्ही त्याच्यावर एक उपाय शोधला की येणारा भक्त इथे दर्शन करून घेतल्यानंतर त्याला मागच्या द्वाराने आपण बाहेर जायचा मार्ग ठेवला होता. त्यामुळे भक्तांचं जे गर्दीचं नियोजन होतं हे अतिशय चांगल्या प्रकारे झालं होतं. त्यामुळे मागच्या आलेल्या भक्तांनी, शुक्र भक्तांनी आणि शिवभक्तांनी शुक्राचार्य महाराजांचं किंवा भगवान शंकराचं दर्शन घेतल्यानंतर मागच्या दाराने गेल्यानंतर मागच्या दारावर आपण विविध मंडळांनी किंवा विविध शुक्राचार्य प्रेमींनी काही प्रसाद वाटपासाठी ठेवलेलं होतं. तर प्रसाद वाटप होतं आणि आपण सुद्धा मंदिरातर्फे आलेल्या प्रत्येक शुक्र भक्तांना किंवा शिवभक्तांना एक श्रीफळ म्हणजे एक नारळ आपण भेट म्हणून प्रसाद म्हणून वाटण्यात आलं यावेळेस. तर ते नारळाची ती सगळे प्रसाद वाटपाची व्यवस्था आपण मागच्या दारी केली होती. त्यामुळे गर्दीचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे झालं होतं. त्याचप्रमाणे बेटातील स्थानिक जी तरुण मंडळी आहेत किंवा माझी सर्व मित्रपरिवार आहे किंवा सर्व शुक्र भक्त आहेत, त्याचबरोबर आपण गर्दीचं नियोजन करण्यासाठी बाउन्सर सुद्धा ठेवलेले होते. इथे बाउन्सरांची गरज तशी शुक्राचार्य मंदिरात नव्हती कारण इथलं गर्दीचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे सर्व बेटकरांनी, सर्व स्थानिक नागरिकांनी, सर्व स्थानिक तरुण मंडळांनी सांभाळलेलं होतं. त्यामुळे इथे गरज नव्हती. पण नवीन जो संजीवनी पार्क झाला होता तिथे कसं आकर्षक गार्डन झालेलं होतं. महाराजांचं जो वाहन आहे घोडा, सफेद घोडा आणि असे आकर्षक वस्तू तिथं असल्यामुळे तिथं फक्त आपण बाउन्सर ठेवले होते. बाउन्सर फक्त याच्यासाठी होते की कुठली झाडाची किंवा झालेल्या बगीच्याची मोडतोड होऊ नये किंवा मग हेडसाण होऊ नये म्हणून आपण फक्त गर्दी नियोजन करण्यासाठी बाउन्सर ठेवलेले होते. अशा प्रकारे आपण गर्दीचं नियोजन केलेलं होतं. संपूर्ण संजीवनी पाराला आकर्षक लाइटिंग तर केलेलीच होती आपण. त्याचप्रमाणे बेट नाक्यापासून तर मंदिरापर्यंत संपूर्ण रस्त्यावर आपण लाइटिंग करून घेतली होती. शुक्राचार्य मंदिर हे अतिशय आकर्षक आणि मनमोहक लाइटिंग सजवलेलं होतं आणि पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून कंप्लीट 24 तास मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. बरोबर 9 वाजता आपण सामुदायिक अभिषेक म्हणजे आलेल्या शुक्र भक्तांना किंवा शिवभक्तांना त्या पवित्र पावन महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला किंवा शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करता यावा म्हणून आपण सामुदायिक अभिषेकाचं आयोजन केलेलं होतं. दरवर्षीच आपण ते करतो. त्याच्यासाठी लागणारा संपूर्ण प्रसाद म्हणजे साहित्य हे मंदिर प्रशासनातर्फेच पुरवलेलं होतं. नाममात्र फी घेऊन आपण त्याचं आयोजन केलं होतं. जवळजवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सामुदायिक अभिषेक चाललेला होता. त्यानंतर संध्याकाळी 9 वाजता रुद्रपूजन करणार होतो आपण. ते रुद्रपूजा झाल्यानंतर बरोबर रात्री 12:30-1 वाजता महाआरती करण्यात आली. महाआरती करून जवळजवळ ताटकळत बसलेले हजारो शुक्र भक्तांना आपण त्यानंतर आरती झाल्यानंतर प्रसाद जो आहे शिवपिंडीवर आपण वाहिलेला तर प्रसाद वाटण्यात आला. आणि त्या दिवशी यावेळेचं मुख्य आकर्षण संजीवनी पार तर होतच, त्याचबरोबर आपण मधली जी रुद्रपूजा आहे सकाळची आणि संध्याकाळची सर्व शुक्र भक्तांना पाहता यावी व्यवस्थितरित्या म्हणून आपण मोठ्या LED स्क्रीन लावण्यात आलेली होती. त्यामुळे जो 9 वाजल्यापासून जी पूजा चाललेली होती ती 1 वाजेपर्यंत सर्व हजारो शुक्र भक्तांनी त्या मोठ्या स्क्रीनवर ती संपूर्ण पूजा बघितलेली आहे. आणि त्या पूजेचं जे काही नियोजन आणि आयोजन आपण केलं होतं त्याचं समाधान सर्व शुक्र भक्तांनी त्यावेळेस व्यक्त केलं. अशा प्रकारे आपण हा महाशिवरात्रीचा उत्सव उत्तमरित्या धूमधडाक्यात साजरा केला. पालखी 4 वाजता महाराजांची पालखी गंगाभेटीसाठी नदीवर जात असते, गोदावरी नदीवर. यावेळेस आपण पालखीसाठी यजमानपद आपले कोपरगावचे नगराध्यक्ष म्हणजे प्रथम नागरिक परागजी संधान यांना बोलवलं होतं आणि त्यांच्या हस्ते गंगाभेटीच्या तिथे आपण नदीवर गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर आपण त्यांच्या हस्ते पूजन आणि गंगाभेट आणि गंगा आरती करवली होती.
त्यानंतर रविवारी आता जो 22 तारखेला उद्याचा रविवार जो आहे त्या दिवशी महाप्रसादाचं म्हणजेच भंडाऱ्याचं आयोजन आपण सर्व शुक्र भक्तांसाठी केलेलं आहे. तरी मी माझी सर्व शुक्र भक्तांना आणि शिवभक्तांना विनंती राहील की उद्या रविवार दिनांक 22 तारीख सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाचं आणि भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा आणि हा सर्व महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि उद्याचा होणारा भंडारा याच्यासाठी मी सर्व आभार मानेन सर्व पत्रकार बंधूंचं, त्याचबरोबर सर्व बेट ग्रामस्थांचं, सर्व शुक्र भक्तांचं, माझ्या मित्रपरिवारांचं आणि बेटातील सर्व तरुण मंडळ, त्याचबरोबर बाउन्सर आणि जे काही दानशूर मंडळी आहेत आपल्या कोपरगावातील ज्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केलेली आहे, या सर्वांचं आयोजन या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. मंदिर प्रशासनाच्या वतीने, संपूर्ण बेट ग्रामस्थांच्या वतीने, सर्व बेट तरुण मंडळांच्या वतीने. तर अशा प्रकारे आपला महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे. उद्याचा भंडाऱ्याचं नियोजन सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या आपण आयोजन केलेलं आहे. तर माझी सर्व शुक्र भक्तांना शिवभक्तांना विनंती राहील की उद्याच्या दिवशी महाप्रसादासाठी यावं. धन्यवाद. जय शुक्राचार्य. जय.